नमस्कार, मी विक्रम भावे। आज मालेगाव बॉम्बस्फोटाचा जो निकाल आहे तो लागलेला आहे आणि 7 हिंदुत्वनिष्ठांची आज न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेली आहे। 17 वर्ष या दिवसाच्या प्रतीक्षेत आम्ही सगळे होतो। या सर्व हिंदुत्वनिष्ठांनी 9 वर्ष कारागृहात काढलेली आहेत। 9 वर्षानंतर त्यांना जामीन मिळाला आणि एकूण 17 वर्षानंतर आज त्यांना न्याय मिळालेला आहे। गेली 17 वर्ष दहशतवादी असा शिक्का कपाळावर मिरवत त्या बिचाऱ्या हिंदुत्वनिष्ठांनी आयुष्य कंठलेलं आहे। आज न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्यानंतर आपल्यासमोर एक प्रश्न निर्माण होतो की मग आता ह्या सगळ्याची भरपाई त्यांना कोण करू शकणार? दुर्दैवाने आज आपल्या देशात अशी व्यवस्थाच नाही। मी स्वतः नरेंद्र दाभोळकर हत्येच्या प्रकरणात 2 वर्ष कारागृहात होतो। 2 वर्षानंतर मी बेलवर सुटलो। पुढे 3 वर्ष खटला संपायला लागली। या संपूर्ण कालावधीत मला पुण्यातच राहावं लागलं। पण आज निर्दोष सुटल्यानंतर माझ्या विरोधात काही पुरावे नसताना, किंबहुना मी निरपराध हे माहीत असताना सुद्धा ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर यांच्या विरोधात जबाब दे, साक्ष दे तर तुला सोडतो अशी धडधडीत धमकी मला सीबीआयचा अधिकारी देतो। म्हणजे त्यांना माहिती होतं मी निर्दोष आहे, तरीसुद्धा मला या प्रकरणात गोवण्यात आलं आणि मग न्यायालयाने 5 वर्षानंतर असा निर्णय दिला की मी निर्दोष आहे। मग आता मी निरपराध असताना सुद्धा मला या प्रकरणात गोवणारा अधिकारी आज 1 लाख रुपये पेन्शन घेतोय आणि त्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे। मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात सुद्धा आपल्याला काय दिसून येतं तर मालेगाव बॉम्बस्फोट 2006 या प्रकरणात मुस्लिम आरोपी होते। 2008च्या मालेगाव स्फोटाच्या प्रकरणात हे हिंदुत्वनिष्ठ आरोपी होते। गेल्या काही दिवसापूर्वी रेल्वे ब्लास्ट केस प्रकरणातले सगळे आरोपी उच्च न्यायालयाने सोडले। या तिन्ही प्रकरणांमध्ये जे तपास अधिकारी होते ते 50 ते 60% अधिकारी कॉमन आहेत। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर मी स्वतः पुस्तक लिहिलंय। इतक्या भयंकर गोष्टी घडलेल्या आहेत की यातले एक आरोपी सुधाकर चतुर्वेदी जे देवळाली भागात राहत होते, देवळाली कॅम्प भागात त्यांचं घर होतं। त्यांच्या घराचा दरवाजा तोडून एक माणूस आत घुसतो, तिथे पांढरी पावडर टाकतो आणि मग कापसाचा बोळा फिरवून तिथे प्लास्टिक पिशवीत घालतो आणि हे सगळं आर्मीचे सुभेदार पवार आणि मेजर खानजोडे हे बघतात आणि तशी ते साक्ष ह्याच्या कोर्टापुढे देतात की बाबा ह्या सुधाकर चतुर्वेदीच्या घरात एक संशयास्पद व्यक्ती घुसला, असं घडलं होतं। त्याच्या पाठीमागे हे दोघं गेले। तिथे गेल्यानंतर यांना बघून तो दचकला आणि तो म्हणाला मी ATSचा अधिकारी आहे बागडे, मी वरिष्ठांच्या सांगण्याप्रमाणे हे सगळं करतो। ही सगळी साक्ष त्यांनी सुद्धा दिलेली आहे। म्हणजे सुधाकर चतुर्वेदीच्या घरात बॉम्ब बनला हे दाखवण्यासाठी चतुर्वेदींच्या घरात पोलीसच RDX टाकत होते। NIAने 2006च्या प्रकरणात सुद्धा असा निष्कर्ष दिलाय की ATSच्या अधिकाऱ्यांनी तिथे RDX पेरलं होतं म्हणून। ह्या सगळ्या इतक्या गंभीर गोष्टी ह्या तिन्ही प्रकरणामध्ये, रेल्वे ब्लास्टमध्ये सुद्धा जे आरोपी सुटले त्यांच्या बाबतीतही न्यायालयाची हेच निष्कर्ष आहेत की त्यांच्या विरोधात ठोस पुरावा काहीच नाही, बळजबरीने घेतलेली कन्फेशन्स वगैरे हेच पुरावे त्यांच्या विरोधात। ह्या सगळ्या प्रकरणात कॉमन अधिकारी आहेत 50 ते 60%। मग आज प्रश्न असा उपस्थित होतो की हे सगळे निरपराध होते, ते सुटले, पण ते निरपराध असताना सुद्धा त्यांना 9 वर्ष जेलमध्ये राहावं लागलं। 17 वर्ष दहशतवादाचा शिक्का कपाळावर मिरवत जगावं लागलं। त्यांनाच नाही त्यांच्या कुटुंबियांनाही बरंच काही भोगावं लागलं। या सगळ्याची भरपाई कोण करणार? आणि ज्यांच्यामुळे हे सगळं त्यांना भोगावं लागलं त्यांना शासन होणार का? दुर्दैवाने याचं उत्तर नाही असं आहे, कारण आपल्या व्यवस्थेमध्ये अशी काही तरतूदच नाहीये। ज्या पोलिसांनी यांना छळलं ते आज मोठमोठ्या पदावर आहेत किंवा निवृत्त होऊन लाखाच्या पेन्शन घेऊन मजा मारतायत आणि हिंदुत्वनिष्ठ आज 17 वर्षानंतर निरपराध असल्याचं जगाला कळतं। हे दुर्दैव आहे आज। आणि म्हणून माझी समस्त हिंदुत्ववाद्यांना एक कळकळीची विनंती आहे की सरकार कुठल्या पक्षाचं याला काहीच किंमत नाही, व्यवस्था हिंदू विरोधी आहे, ती तोडण्यासाठी संघटित झालं पाहिजे। धन्यवाद।